नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल तनुजा वाक्षे ब्लॉगमध्ये. शुभ सकाळ सर्वांना. तुमचा दिवस खूप छान जावो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो. व्हिडिओची सुरुवात देवापासून करते. आज मला बनवायच्या होत्या तांदळाच्या भातोड्या. तर आम्ही भातोड्या म्हणतो, काही जण पापड्या म्हणतात तांदळाच्या. तर आजकाल तांदळाच्या पापड्याच म्हणायला लागलेत, पहिले भातोड्या म्हणत होते. तर मी बनवते आता भातोड्या. तर त्यासाठी मी पाणी ठेवले आधण यायला, म्हणजे उकळी येण्यासाठी पातेलं भरून पाणी ठेवलं होतं. आणि त्याच्यामध्ये आता तीळ टाकून घेते. आणि मी रात्रीच पीठ भिजाय घातलं होतं. चवीनुसार मीठ पण घालून घेतलं. आणि आता हे पीठ मिक्स करून घेते, म्हणजे हलवून घेते अजून एकदा. छान असं गाठी ही फोडून घेतल्या होत्या पिठाच्या रात्रीच. आता पीठ वैरायचं होतं, तर पीठ वैरते मी. काही तर दोघं जण लागत नाहीत, एकट्याने पण करता येतं. तर वैरून झालं पीठ, सगळं मिक्स करून झालं. आता छान असं हलवणार आणि शिजायला ठेवणार. तर तांदळाचं पीठ शिजायला खूप वेळ लागतो. चांगलं शिजलं तर नंतर पापड्या पण छान होत्यात. तर मी आता चांगलं शिजवून घेणार आहे पीठ. आज पण मी लवकरच उठले होते, 5:30 वाजता. कारण लवकरच घालायचं होतं उन्हाच्या आधी. नंतर ऊन पडल्यावरती खूपच ऊन लागतं. तर शिजायला ठेवले आता पीठ. आता झाकून ठेवते. बारीक गॅस करून छान असं पीठ वैरून घेतलं. आणि आता मी मळते पीठ. तर चपात्या बनवण्यासाठी पीठ मळायला लागले मी. पीठ परातीमध्येच मळणार होते, पण परात पातेल्यावरती झाकले. त्यामुळे ताटामध्ये मोठं एक ताट घेतले आणि ताटामध्येच पीठ मळून घेते. आणि छान असं पीठ मळून झाले. असं ना 5-5 मिनिटांनी मी हलवत होते, कारण नंतर चिकटू नये आणि छान असं पीठ शिजावं, खालच्या खाली वरच्यावर होऊ नये म्हणून असं 5-5 मिनिटाला मी हलवत होते. आणि आता मी तवा ठेवलाय, चपात्या करून घेते. पीठ शिजायला पण खूप उशीर लागणार होता, त्यामुळं म्हटलं आता चपात्या तरी करून घ्यावी. एका साईडला पीठ शिजतंय आणि एका साईडला चपात्या करून. पापड घालायचे म्हटलं तरी पण 1 तास तरी जातो त्याच्यामध्ये. वर घेऊन जायचं, घालायचं, नंतर यायचं. मग स्वयंपाकाला खूप उशीर होतोय चपात्याही बनवायला. मग आधी चपात्या बनवून घेतल्या. चपाती बनवलेल्या तव्यामध्ये कांदा आणि टमाटा भाजून घेतला, नंतर काहीतरी भाजीही बनवण्यासाठी. तर आता चपात्या पण झाल्या होत्या आणि आता डब्यामध्ये भरून ठेवते. चपात्या बनवताना त्या जाळीमध्ये ठेवते आणि चपात्या बनवून झाल्यानंतर डब्यामध्ये भरते. आणि तशीच जाळी 1-2 तास ठेवते डब्यावरती, म्हणजे गरम राहणार नाहीत चपात्या, थोड्या गार होतील. लगेच डब्याचं झाकण झाकत नाही, नाहीतर ते पाणी सुटतं डब्याचं झाकण लावल्यावरती. पाणी आलं होतं, पाणी पण भरून घेते. पीठ पण शिजलं होतं आणि गॅसही पुसून घेतला. किचनमधली सकाळची जी कामं असतात ती करून घेतली. आणि आता पीठ शिजलं होतं आणि आता जायचं होतं वरती. नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल तनुजा वाक्षे ब्लॉगमध्ये. आता मी आले वरती पापड घालण्यासाठी. आणून ठेवले सगळं. आता भातोड्या घालायचे आहेत, पापड तांदळाचे. तर चला आता घालूया तांदळाचे पापड. आणि हा आहे सकाळचा व्ह्यू. आज आहे ऊन पडले चांगलं. मला जरा 8 वाजले यायला. पीठ ही शिजायला आज उशीर लागला. तर आले मी आता, घालून घेते आता पापड. पिठाचं पातेलं घेऊन जिना चढल्यानंतर खूप दम लागला होता. आणि मग मी तशीच बोलली, त्यामुळं असा दम लागल्यागत आवाज येत होता. तर दम लागला होता मला की पातेलं उचलून मी जिना चढले होते. झाल्यात आता सर्व पापड्या करून. आणि आता कुरड्या पण वाळ्या घातल्या. आणि तन्मयनं पण थोडीफार मदत केली मला काय तर करू लागायला. तांदळाचे पापड घालून झाले सगळे. कुरड्या पण वाळ्या घातल्या. आता मी तन्मय चालू आहे घरी. तन्मयची पण थोडी मदत होते. वरतून भातोड्या घालून आले होते आणि सर्व कामं आवरली. आणि इथं मला जर आला होता, तो गेलाय, आता थोडासा राहिलाय. आणि मी नंतर मशीनवर बसले होते. तर हा छोटासा टॉप शिवला, एका मुलीचा होता, छोट्या मुलीचा. तर तो शिवायला आला होता. तिच्या आईने एक दुसरा मापाला आणि हेच कापड दिलं होतं. तर हा त्यांच्या ड्रेसचंच कापड उरलं होतं, त्याचाच मी हा टॉप शिवला. त्यांचा ड्रेस पण मी शिवला होता आणि हा टॉप पण त्यांनी माझ्याकडे शिवायला दिला, त्यांच्या मुलीचा. तर छान असा मी टॉप शिवलाय. कसा शिवलाय सांगा कमेंट करून. हा टॉप त्यांनी दिला होता मापासाठी. आणि फक्त उंची मोठी करायची होती, साईजने मोठा करायचा होता, त्यामुळं थोडा मोठा शिवला तो. आणि हा छोटा आहे, तर ह्याच्या मापाने मी तो शिवला. आणि छान शिवलाय. त्यांना पण खूप आवडला. त्या पण म्हटल्या खूप छान शिवलाय आणि त्यांना पण आवडला. त्यामुळं मला पण खूप छान वाटलं की मी शिवलेलं त्यांना आवडलं. नंतर मी वरती आले, कारण ही पापड्या पलट्या कराव्या म्हटलं वाळल्यात का बघून. तर वरतून सुकल्या होत्या आणि आता मी करते सर्व पापड्या
पलटी. दुपारनंतर पापड्या पलटीच कराव्या लागतात तरच वाळतात, नाहीतर तशाच ठेवल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी पण नीट वाळत नाहीत. तर असं दुपारनंतरच पलटी कराव्या लागतात. आणि झाल्यात आता पलटे करून, झाल्यात सर्व पापड्या पलटी करून. आता मी चालले खाली आणि मिस्टरांना वाढले जेवायला. तर मी बॉक्स वगैरे काढलेत. इकडं रद्दी. हां हाय कर यशा. काय खाल्लं तू? काय खाल्लं? हां भात खाल्ला? हां चला मी चालले वरती. तर एकदमच आबाळ आल्यासारखं झालं. 4:30 वाजले आणि एकदम आबाळ आल्यासारखं झालं. म्हटलं पाऊस यायच्या आधी वरचे पापड घेऊन यावे. चला तर मग खालून वरती येऊसपर्यंत ऊन पण दिसायला लागले. मग एकदम आबाळ आलेलं आणि काळकाळ दिसत होतं. म्हटलं मग आता पाऊस येतो का काय काय माहिती. पण वरती येऊसपर्यंत ऊन पडलं चांगलं. पण काही सांगता येत नाही उन्हाचं. ह्या आला रापराप तर सगळंच केलेलं सगळं ओलं होऊन सगळंच हे व्हायचं. कुरड्या चांगल्या वाळल्यात. पापड्या सकाळी घातलेल्या एवढ्या चांगल्या वाळल्या नाहीत. आणि जुई पण आले. मी यायला लागलेली दिसली काही पण आली. खाली गार्डनमध्ये खेळत होती आणि हिला वेळ लागले. अशी पर्स अडकवायची आणि खाली यायचं. तर चला मी घेऊन जाते आता आणि उद्या सकाळी अजून वाळायला आणते. गोळा करते सगळं आता. हे कुरड्या आणि पापड्या. चला झालं गोळा करून ठेवले सगळं. आता घेऊन चाललो. आता ऊन होतं आणि आता लगेचच शिरवाळ पडलं. लगेचच असं खूप गरम तर खूप व्हायला लागलं आहे. एकदमच घामच झाला नुसतं गोळा करताना पण. तर चला आपण जाऊया आता खाली आले आणि नंतर पापड्या अशा पसरून ठेवल्या सुकण्यासाठी आणि फॅन लावला. फॅन खाली छान सुकतात. म्हणजे रात्रभर अशा ओल्या आहेत ते सुकतील. आणि इकडं कुरड्या ठेवल्यात दोन्ही गमेल्यामध्ये आणि चाळणीमध्ये. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट करून. धन्यवाद.